यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कुर्डा पोलीस व वन विभागाच्या टीमने बिबट्याला दिले जीवदान। अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला होता जखमी। पुणे बेंगलोर आशिया मार्गावरती एडेनिपाणी फाट्याजवळ रात्रीच्या 11-12 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या आशिया मार्गावरती जखमी होऊन पडला होता। कुर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीची पेट्रोलिंग करीत असलेल्या कुर्डा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस हवालदार अमोल माळी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण धोत्रे यांच्या नजरेस हा प्रकार समोर आला। अपघात झालेल्या ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी जमली होती। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनांना रस्ता मोकळा करून दिला। बिबट्या जिवंत असल्याची खात्री पोलिसांनी केली व त्यांनी इस्लामपूर वन विभागाशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून अपघाताची माहिती दिली। त्यानंतर वन विभागाचे RFO एकनाथ पारदी, भिवा कोळेकर, वनरक्षक दत्ता शिंदे, वनरक्षक सुशीलकुमार गायकवाड, प्राणीमित्र युनुस मनेर, प्राणीमित्र यांची टीम काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली। यांनी बिबट्या जिवंत असल्याची खात्री केल्यानंतर त्याला घेऊन इस्लामपूर येथील वन विभाग ऑफिस ठिकाणी नेण्यात आलं। त्या ठिकाणी बिबट्यास प्राथमिक उपचार करून पुणे येथील रेस्क्यू टीमच्या स्वाधीन करण्यासाठी साताऱ्यापर्यंत घेऊन गेली व त्यानंतर पुण्याची टीम साताऱ्याहून त्या बिबट्याला घेऊन गेली व त्या रात्री त्याच्यावरती वैद्यकीय उपचार करून बिबट्याला जीवदान दिले। डोळे उघडले ना सर त्याने उघडले। ठीक है 3 ml दिया था, वो 5 ml के सिरिंज में था, तो 12 ml।